आज आपल्या सत्राचा हा प्रशिक्षणाचा 5वा दिवस आहे आणि त्यातलं हे शेवटचं सत्र आहे. या 5 दिवसात तुम्ही बऱ्याच म्हणजे सरांनी शिकवले तुम्हाला की तुम्ही चांगल्या प्रकारे त्याचं प्रॅक्टिकल पण तुम्ही केलं. नंतर सचिन सरांनी तुम्हाला किंमत ठरवणे असेल, आर्थिक गणित असेल, त्यानंतर मार्केटिंग असेल, त्यानंतर आपण लायसन्सचा पार्ट घेतला. हे बरेच प्रकार या गोष्टी तुम्ही प्रशिक्षणात झालेले आहेत. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आता तुम्हाला त्यानंतर हे बिझनेस प्लॅन बनवायचा आहे. ही तुम्हाला काही प्रश्न दिसतील स्क्रीनवर. तुमच्यापैकी कोणी 5 लोक हे 5 प्रश्न जे आहे ते वाचा. कोणी एक एक प्रश्न वाचा. तो पहिला प्रश्न कोण वाचते? वाचू का सर? हा वाचा ना. तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे का? हा दुसरा प्रश्न काय आहे? किंवा सुरू केलेला बिझनेस आता पुढच्या पातळीवर घेऊन जायचा आहे. आणखी तिसरा प्रश्न कोणतरी वाचा. बिझनेस वाढविण्यासाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज उभं करायचं आहे. गुंतवणूकदारांकडून आपल्या व्यवसायात गुंतवणूक मिळवायची आहे. पाचवा. उद्योगाचं मार्केटिंग, ऑपरेशन अँड फायनान्शियल प्लॅनिंग करायची आहे. ह्या सर्व प्रश्नांची उत्तर जे आहे ते जर तुम्हाला हो जर असेल, समजा तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुमचा जर बिझनेस असेल तो तुम्हाला त्या पातळीवर घेऊन जायचा असेल, का तुम्हाला बँकेकडनं कर्ज उभं करायचं असेल, का तुमच्या व्यवसाय दुसऱ्यांकडनं गुंतवणूक मिळवायची असेल तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुमचा बिझनेस प्लॅन जो आहे तो महत्वपूर्ण असते. तुम्हाला स्क्रीनवर आता एक बिझनेस प्लॅनचं पोस्टर असेल ज्यामध्ये लिहिलं आहे ऍक्शन आहे, ट्रेनिंग आहे, टाइमलाईन आहे, मॅनेजमेंट आहे, त्यानंतर मिशन आहे, मार्केट आहे आणि लीडर आहे. हे तुमचे बिझनेस प्लॅनचे सगळ्यात महत्वपूर्ण पार्ट आहे. तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये तुम्ही नेमकी कोणती कृती करत आहात, त्यानंतर तुमची ती गोष्ट करण्यासाठी टाइमलाईन किती ठरलेली आहे, त्यानंतर तुम्ही तुमचं काय मॅनेजमेंट आहे, मार्केट तुमचं कोणतं असणार आहे, त्यानंतर तुमचे लीडर नेमकं काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझनेस प्लॅन मध्ये महत्वपूर्ण असते. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला जर रत्ना कुलकर्णी ताईला किंवा सुमन मुखेकर मॅडमला जर एखाद्या घराचं बांधकाम करायचं असेल तर आपण सगळ्यात आधी काय करतो? कच्चा माल, जागा, बरोबर. तुम्ही आणि निश्चिती आपल्याला कशा प्रकारचं बांधायचं आहे घर, त्याचा प्लॅन. बरोबर. तुम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला त्या घराचा नकाशा करावा लागते हो. की तुम्ही नेमका तुमचा हॉल कुठे घेणार आहे, किचन कुठे घेणार आहे, तुमच्या पायऱ्या कुठे असणार आहे, या सगळ्या गोष्टीचा एक ग्राफ काढला जातो आधी. हा तसाच तुमचा व्यवसायाचा एक बिझनेस प्लॅन बनतो. तुम्हाला नेमकं बिझनेस मध्ये काय काय करायचं आहे, किती दिवसात तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहे. तर आपण बिझनेस प्लॅन मधल्या या गोष्टी फक्त हा जो प्लॅन आहे हा एक 6 टप्प्यांमध्ये असते. तुमचा जो बिझनेस प्लॅन आहे या 6 टप्प्यांमध्ये तो निर्धारित केला जाते. यामध्ये आहे पहिला मुद्दा जो आहे तो स्वतःचा शोध घ्या. स्वतःचा शोध घ्या म्हणजे काय? तुम्हाला तुमच्यामध्ये कोणकोणती कौशल्य, म्हणजे हा जो बिझनेस तुम्हाला जे सांगत आहे हे सेशन जे आहे सध्या बिझनेस प्लॅनचं, हे पर्टिक्युलर तुमच्या लोणच्याच्या उद्योगासाठी नसून तुम्ही कोणताही बिझनेस जरी केला समजा त्यासाठी हा बिझनेस प्लॅन किंवा हे जे महत्वपूर्ण टप्पे आहे हे तिथे लागू होतात. पहिला मुद्दा आहे यामधला स्वतःचा शोध घ्या. स्वतःचा शोध घ्या म्हणजे काय? तुम्हाला नेमका कोणकोणत्या प्रकारची कौशल्य तुम्हाला अवगत आहेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टींबद्दल तुमच्याकडे अधिक ज्ञान आहे किंवा तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडते, तुम्हाला नेमकं काम कशा प्रकारे करायला आवडते, असे एकदम मूलभूत प्रश्न जे असते त्या प्रश्नाचा तुम्हाला शोध घ्यावा लागेल. म्हणजे खरं तर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात पुरेसा अनुभव पाठीशी असला किंवा अनुभव नसेल तरी त्याची भीती बाळगण्याची काही गरज नाही आहे, पण तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. दुसरा मुद्दा आहे आपल्या चांगली कल्पना शोधा. चांगली कल्पना म्हणजे काय? व्यवसायाच्या कल्पना कोणत्या असतात चांगल्या? एक चांगला व्यवसाय जो आहे की जो एकदम लोकांची नस ओळखतो, त्या दृष्टीने आपल्या ग्राहकांची गरज काय आहे, आपल्या ग्राहकांची गरज आपण भागवतो, अशा कल्पना तुम्हाला विचार करावा लागेल. म्हणजे समजा तुमच्या लोणच्याचा उद्योग आहे त्यामध्ये तुम्हाला कोणती कल्पना विचारात घ्यावा लागेल? तर या कल्पना अशा राहतील तुम्हाला की तुमच्या उत्पादनाला बाजारात खरंच मागणी आहे का? म्हणजे तुम्ही जर एखादं लोणचं बनवलं, आता सीझन सध्या कोणता चालू आहे की नेमकं मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचं लोणचं चालतं, ते तुमच्या उत्पादनाला बाजारात खरंच मागणी आहे का हे तुम्हाला शोधावं लागेल आधी. त्यानंतर ग्राहक जे आहे ते तुमचं उत्पादन खरंच विकत घेऊ इच्छितात का, किंवा तुमच्या व्यवसायाला
म्हणजे इतरांच्या तुलनेत तुमचं उत्पादन काय वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखादं लसूणचं लोणचं बनवत असेल आणि बाजारात ऑलरेडी लसणाचं लोणचं असेल समजा, तर त्यांच्या तुलनेत तुमचं जे उत्पादन आहे ते नाविन्यपूर्ण त्यामध्ये काय आहे. तुम्हाला त्याच्या शक्य ते तुम्हाला बिझनेस मधल्या शोधावं लागेल, त्याच्या उणिवा काय आहे त्या पण तुम्हाला शोधावं लागतील. त्यानंतर तुमच्या काय मर्यादा आहे ते पण तुम्हाला ओळखावं लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पादन जे आहे ते तुमचं कायदेशीर आहे का. जे आपण तुम्हाला लायसन्सिंगचा जो पार्ट आपण शिकवला त्यामध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्याच आहे आपण. आणि हे सर्व गोष्टी यापैकी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यापैकी म्हणजे तुम्हाला बाजारात मागणी आहे का, तुमचा ग्राहक घेऊ इच्छिते का, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर जर कुठेतरी नाही आलं तर तुम्हाला मार्केटमध्ये काहीतरी नवीन कल्पना घेऊन तुम्हाला जोपर्यंत त्याचं उत्तर हो येत नाही तोपर्यंत तुम्हाला यावर काम करावं लागेल. आणि तुमच्या सर्वच प्रश्नांची उत्तर जर हो असतील समजा तर तुम्हाला बाजारात उतरण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. जेणेकरून हे प्रश्न सतत विचारत राहा. त्यानंतर तिसरं आहे आपल्या प्रतिस्पर्धींचा अभ्यास करा. सरांनी जे सांगितलं तुम्हाला, सचिन सरांनी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता नेमकं तुमचा प्रतिस्पर्धी काय काम करतो, मार्केटिंग कसं करतो. फॉर एक्झाम्पल समजा आता सुमनताईचा पण एक प्रोडक्ट आहे आणि रेखाताईचा पण एक प्रोडक्ट आहे, तर तुम्हाला या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल की त्या व्यवसायात त्या कधीपासून उतरल्या आहे, त्यानंतर त्या लोकांशी कसं बोलतात, या गोष्टींची माहिती तुम्हाला घ्यावं लागेल की नाही घ्यावं लागेल. बोला तुम्ही, आपण या विषयावर बोलू. हो सर, घ्यावं लागेल ना, किंवा घ्यावा लागेल. हा, त्यावर तुम्ही हे जे मार्केटिंग आहे ते कसं करता त्या गोष्टीचा विचार करा. म्हणजे लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचण्याचे माध्यम काय आहे. आता सध्या आहे आपण बोलल्याप्रमाणे सरांनी तुम्हाला आता सोशल मीडिया सांगितलं, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, एक काही इंटरनेट आहे. यावरून तुमची जाहिरात करू शकता किंवा अन्य इतर माध्यम असतील. आता सचिन सरांचा खूप मोठा बिझनेस आहे, सचिन गडे सरांचा. काही लोक वर्तमानपत्रातून, मासिकातून आपल्या तिच्या जाहिराती करते, किंवा कुठे सरांनी सांगितल्याप्रमाणे समजा गणपती आहे, दुर्गादेवी आहे, तेव्हा कुठे स्टॉल लावतो. या सर्व बारीक बारीक गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. नेमका तुमचा प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारचं काम करतो. त्यानंतर हे व्यवसायाचा आराखडा तयार करायचा आहे. व्यवसायाचा आराखडा जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तुम्हाला या सगळ्या बेसिक गोष्टी आहे, म्हणजे व्यवसायाची संकल्पना नेमका काय आहे, मार्केट आणि प्रतिस्पर्धी काय करते, किंवा तुमच्या व्यवस्थापनाच्या विभाग काय आहेत, किंवा तुमच्या आर्थिक बाजू काय आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. आता व्यवसायाची संकल्पना जर आपण म्हटली तर नेमकी ती काय असते. तुमचा जो व्यवसाय आहे त्या क्षेत्राबद्दल तुमच्याकडे मूलभूत माहिती आहे का, या व्यवसायाची रचना काय आहे. तर आपण तुम्हाला लायसन्सच्या याच्यात शिकवलो आपण, तुमची वर्क पर्सन कंपनी आहे, खाजगी कंपनी आहे की पार्टनरशिप कंपनी आहे. बॅकग्राऊंडचा तुमचा आवाज येतो, तुम्हाला या गोष्टी कळते ना सध्या. तुम्हाला आवाज येतोय माझा. हो सर. हा, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. सेकंड आहे मार्केट आणि प्रतिस्पर्धी. या सरांनी तुम्हाला समजून सांगितलंच आहे, त्या विषयावर मला वाटतं आता आपण बोलवू नाही. त्यानंतर व्यवस्थापन विभाग आहे. या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण तो एक विभाग राहतो. उदाहरणार्थ एखाद्या कोणत्या प्रकारच्या व्यक्तीवर कोणती जबाबदारी द्यायची, कोणत्या प्रकारच्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारची कौशल्य तुम्हाला अपेक्षित आहे, हे तुमच्या बिझनेसमध्ये आलं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही बिझनेस प्लॅन एखाद्या बँकेत मांडता, जेव्हा तुम्हाला समजा आता लोन घ्यायचं आहे, काल आपण कोणी तुमच्यापैकी विचारत होतो की सर आम्हाला लोन घ्यायचं आहे, तो लोन घ्यायला जेव्हा तुम्ही बँकेत जाता तेव्हा तुम्हाला ब्रँच मॅनेजर बिझनेस प्लॅन मागतो, आणि त्या बिझनेस प्लॅन मध्ये या सर्व गोष्टींचा समावेश असायला पाहिजे. जेव्हा तुमच्यावर कोणत्या आर्थिक संकट येते तेव्हा तुम्ही प्लॅन बी म्हणून नेमकं काय मांडता. उद्या समजा तुम्ही बिझनेस तुमचा सुरुवात केली आणि काही आर्थिक संकट वेगळ्या प्रकारे काहीतरी इमर्जन्सी आली, तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्याकडे ऑप्शन काय आहे, त्यावर पर्याय काय आहे, हे सगळ्या गोष्टी त्या बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला मेन्शन करावं लागते. हे सगळ्या गोष्टी ते बघितल्या जाते. त्यानंतर तुमच्या आर्थिक बाजू काय आहेत, तुमची जी सेवा आहे समजा किंवा तुमचं जे उत्पादन आहे त्याचा तुम्हाला खर्च किती आहे, तुम्हाला त्याचा अपेक्षित नफा किती आहे, जे सरांनी तुम्हाला ताळेबंदी वगैरे शिकवल्या, त्यामध्ये आता सगळ्या बारकाईचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर तुमचे गुरु किंवा सल्लागार हे तुमचे दिशादर्शक राहते. बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता या गोष्टी सांगितल्या आहे, म्हणजे आम्ही विज्ञान आश्रममधून तुमच्याकडे
काही गोष्टी तुम्हाला सांगतो किंवा तुमच्या काही शंका असेल त्यांचे निरसन आम्ही करतो. या बऱ्याच 5 दिवसात तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले, काही त्याचे योग्य आम्ही उत्तर दिले. उद्या तुम्हाला मार्केटिंगचा काही गोष्टी लागणार आहेत, तर तेव्हा तुम्ही आम्हाला आमचं मत घ्याल, तुम्ही नेमकं काय करायचं आहे. तर तुम्ही बिझनेस सुरू करताना तर तुमचे सल्लागार नेमके काय आहे हे पण तुम्हाला बिझनेस प्लॅन करताना विचारात घ्यावं लागेल. तुमच्या कोणत्या शंका असेल व्यवसायाबद्दल तर त्यांच्याकडून तुमच्या सर्व शंकाचे निरसन तुम्ही करून घेतले पाहिजे, किंवा आवश्यक बाबी ज्या असते त्यामधल्या त्या सगळ्या बाबी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. किंवा बऱ्याच लोकांचे अनुभव असते, समजा सचिन गडे सरांनी तुम्हाला अनुभव सांगितले त्यांच्या व्यवसायातील, तर या गोष्टी तुम्ही सल्लागारांकडून जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यांच्या मदतीनं हा व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वतयारी जी असते ती तुम्ही घेतली पाहिजे. अशा या 6 टप्प्यांमध्ये तुमचा बिझनेस प्लॅन बनतो. आता बिझनेस प्लॅन मध्ये नेमकं काय असायला पाहिजे या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या. बिझनेस प्लॅन नेमका काय आहे किंवा त्या गोष्टी काय करतो, तर याचं प्रत्येक गोष्टीचं नियोजन जे असते ते आपण विचारात करतो, त्याचा एक दस्तावेज असतो, त्याचा एक डॉक्युमेंट बनते, जिथं प्रत्येक गोष्टीचा जो समजा व्यवसायात आहे त्याचा काय करायचं आहे, कसं करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं उत्तर देतो. जे आपला नेमका बिझनेस काय आहे आणि बिझनेस का करायचा आहे तुम्हाला, किंवा आम्ही हा बिझनेस कसा करणार आहोत, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी या बिझनेस प्लॅन मधून मांडावं लागते. बिझनेस प्लॅन एक तुमचा नवीन बिझनेससाठी असतो, किंवा तुमचा तो बिझनेस पुढे जाण्यासाठी, किंवा तुम्हाला तुम्ही स्टार्टअप आहे किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस मोठा करायचा आहे, तुम्हाला त्या बिझनेसमध्ये कोणीतरी भागीदारी घ्यायची असेल, तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल, कोणी तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर तो बिझनेस प्लॅन बघितला जातो. त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह समरी जे असते, कार्यकारी सारांश, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. जेव्हा तुमचा बिझनेस प्लॅन बनतो तेव्हा ही सगळ्यात वरची हेडलाईन राहते, ते पहिल्या इंडेक्समध्ये टाकला जातो. त्यामध्ये तुमचा व्यवसायाचा हेतू काय आहे, व्यवसायाचं तुमचं स्पष्ट वर्णन इथं असलं पाहिजे, नेमकं काय आहे. त्यानंतर तुमच्या व्यवसायाची उत्पादनं काय आहेत, तुम्ही किती प्रकारचे लोणचे बनवता, हे सगळ्या प्रकार यामध्ये येईल. त्यानंतर बाजाराच्या विश्लेषणामध्ये सहाय्यक नेमकं काय असते, भविष्यातील नेमके फायदे काय आहे किंवा तोटे काय आहे, हे या बाबतीत असणार आहे. त्यानंतर तुमच्या व्यवसायाच्या संरचनेचे वर्णन असते इथे, म्हणजे कोणताही व्यवसाय किंवा त्याची रचनामध्ये कर्मचारी असते किंवा व्यवस्थापकीय अधिकारी असते, हे त्या योजना बनवत असते. तर ह्या बिझनेस प्लॅनचं हे बिझनेस स्ट्रक्चर आपण याला म्हणतो. आणखी यामध्ये स्त्रोतांचा वापर येते, की तुमचा या युनिटसाठी तुम्ही कोणकोणते साधनं आहे, की त्यात ठेवलेला पैसा नेमका किती आहे, ह्या व्यवसायाचा काळ किती राहणार आहे, ह्या सर्व व्यवसायाची योजना बनवताना सगळ्या स्त्रोतांचा वापर तुम्हाला या बिझनेस प्लॅन मध्ये करणं गरजेचं असते. तुमची नेमकं काय आहे, गोल सेटिंग काय आहे तुमचे, तर तुम्ही या वर्षात कोणकोणते गोष्टी अचीव्ह करणार आहात, किंवा तुमचं लक्ष काय आहे त्यामधलं बिझनेस प्लॅन मधलं, हे सगळं तुम्हाला या ड्राफ्ट मध्ये मेन्शन करावं लागते. या गोष्टींचा विचार करून तुम्ही एकदम मोजक्या शब्दात 8 ते 10 पेजचा, 5 ते 7 पेजचा हा बिझनेस प्लॅन राहतो. पण तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगत आहे या सर्व बाबींचा सारांश तिथे असला पाहिजे. कारण की तुम्हाला बँकेत गेल्यावर तुम्हाला बँक मॅनेजर तुमची एवढी तुम्हाला 2 तास किंवा 4 तासची स्टोरी तुम्हाला ऐकणार नाही. तुम्ही बनवलेला बिझनेस प्लॅन, तुम्ही बनवलेला तो ड्राफ्ट आहे, तो तुम्हाला मागतील की तुमचा बिझनेस प्लॅन दाखवा. त्याच्यामुळे या गोष्टी इथे असणं खूप गरजेचं असते. एक्झिक्युटिव्ह स्टोरीमध्ये तुमची जे समरी राहते त्यामध्ये तुमचं बिझनेसचा मॉडेल असेल, तुमचा टार्गेट मार्केट असेल, तुमचं प्रोडक्ट कोणतं काय आहे, तुमचं लिगल स्ट्रक्चर काय आहे, सरांनी सांगितल्याबद्दल तुमचं फायनान्शियल प्रोजेक्शन काय आहे, तुम्ही फंड कुठून घेणार आहे किंवा लोन आधी तुम्ही कुठे घेतला आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये असतात. काही ऑपरेशन्स आहे, त्यानंतर तुमचं आर्थिक फायनान्शियल अनालिसिस आहे, या गोष्टीबद्दल मार्केट अनालिसिस तुम्ही या गोष्टीत करता, तुम्ही ते पण तुम्हाला मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय आहे तुमचं, ते या गोष्टीमध्ये, किंवा भविष्यात तुमची डिमांड काय असणार आहे, बाजारपेठेत नेमके कोणकोणते बदल होऊ शकते, तेव्हा तुमच्याकडे वेगळे पर्याय काय आहे, या सगळ्या गोष्टी इथे असतात. आपण इथे ऑपरेशन्स दिलं आहे, म्हणजे पर्याय काय आहे. तर पर्याय काय असतं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं व्यवसायाचं ठिकाण काय आहे, व्यवसाय कुठे करणार आहात तो,
तुम्ही ते खरेदी करणार आहात की ते भाड्यानं घेणार आहात. त्यानंतर तुमचं प्रोडक्शनची फॅसिलिटी नेमकी काय आहे, तुमच्याकडे जेवढ्या सुविधा आहे, उत्पादन आहे, त्याच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ते करणार आहात की आणखी काही वेगळं आहे. त्यानंतर तुमचा परचेसचा नेमका प्लॅन काय आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्ही यामध्ये तुमच्या असतात. तुमची स्टोअरची कॅपॅसिटी किती आहे, अशा बऱ्याच प्रकारचे महत्वपूर्ण गोष्टी तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये तुम्हाला. आता बिझनेस प्लॅन मध्ये तुमचं भांडवल किती आहे, आर्थिक विश्लेषण जे आपलं फायनान्शियल अनालिसिस आहे, त्यामध्ये आपण हे बघू की तुमचं फंड काय आहे, म्हणजे तुम्ही किती कर्ज घेणार आहात, ते किती कालावधीसाठी घेणार आहात, त्याची सिक्युरिटी काय आहे, ते कसं तुम्ही परत करणार आहात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बिझनेस प्लॅन मध्ये असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यवसाय करताना तुमच्या ज्या संभाव्य धोके आहेत, सरांनी तुम्हाला सांगितलं आहे, सचिन सरांनी, की बिझनेस मध्ये असताना तुम्ही एकदम रिस्क घेतली पाहिजे, पण ती कशी घ्यायला पाहिजे, एकदम ते कॅल्क्युलेटिंग असली पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्या गोष्टींचा भविष्यात मला नेमके कोणते धोके येऊ शकते. जर समजा मी उद्या बिझनेस स्टार्ट केला, शेजारीच मी एखादा शेजारच्याने पण तोच व्यवसाय चालू केला, तर त्या गोष्टीत आपण काय वेगळे देऊ शकतो, किंवा हा जर असा धोका आला समजा, तर त्याला वेगळे पर्याय काय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बिझनेस प्लॅन मध्ये लिहावं लागते. तुमची बॅलन्स शीट असते, त्यामध्ये कॅश फ्लोचं तुमचं स्टेटमेंट असते, प्रॉफिट लॉस तुम्हाला मांडावं लागते 3 ते 5 वर्षाचा. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या बिझनेस प्लॅन मध्ये असायला पाहिजे. आपण आता तुमचं हे जे प्रशिक्षण संपल्यावर तुम्हाला एक मराठीमध्ये आपण छोटा बिझनेस प्लॅन पाठवू. एकदम सिंपल असेल, जे तुम्हाला आता मी सांगितलं या प्रमाणात तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, की तिथे तुम्हाला बिझनेसचं नाव आहे तुमच्या, ते लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील मराठीमध्ये विचारलेले, तर तुम्हाला तुमच्या शब्दात तुमचा बिझनेस प्लॅन बनवायचा आहे. त्या संदर्भात काही अडचणी असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, विशाल सरांना कॉल करा, मला कॉल करा. तुम्हाला या गोष्टी तुम्हाला स्वतःचा बिझनेस टाकायच्या आधी किंवा तुम्हाला कोणतं लोन घ्यायच्या आधी सर्वात आधी तुम्हाला हा बिझनेस प्लॅन स्वतः बनवावा लागेल. तुम्ही सीए कडे जाल, तुम्हाला बिझनेस प्लॅन मार्केटमधून बनवून मिळते. तुम्ही जर 500-700 रुपये खर्च केले, 1000 रुपये खर्च केले, पण तुम्हाला मार्केटमध्ये सीए तुम्हाला बिझनेस प्लॅन बनवून देईल. पण तो बिझनेस प्लॅन तुम्हाला एक्सप्लेन करायचा. तुम्ही लोन कोण घेणार आहे तुमच्यापैकी? लोन घेण्याचा कोणाचा विचार आहे? सांगा सर, लिहिते. हा, लोन कोण घेणार आहे तुमच्यापैकी? कोणाचा लोन घ्यायचा विचार आहे? सर्वच जण एकच जण ऐकत आहे की बाकी कोणी ऐकत आहे की नाही ऐकत आहे? नाही सर, अजून तरी काय कुठल्या गोष्टीचं आधी प्लॅनिंग तर व्यवस्थित केलं पाहिजे ना, त्यानंतर लोनचा विचार. नाही, तुम्हाला या गोष्टी मी सांगितल्या, तर या गोष्टी तुम्हाला कळल्या का? नेमकं मला काय सांगायचं होतं, किंवा तुम्हाला बिझनेस प्लॅन करताना या गोष्टी खरंच महत्वपूर्ण असते का, की या गोष्टीची गरज नाही आहे? बरोबर आहे. हे मी वेगळं सांगत आहे या गोष्टीबद्दल, की बिझनेस प्लॅन या गोष्टी नसायला पाहिजे असं तुम्हाला वाटते? नाही नाही सर, ट्रॅक वर आहे हा. सर, महत्वाचे आहे आता, पण हा, तर हेच जेव्हा लागेल तुम्हाला- तेव्हा. हा, बरोबर. नाही, तुम्हाला बिझनेस करताना तुम्हाला हे सांगत आहे की बिझनेस प्लॅन बनणं महत्वाचं आहे. आता तुमचं प्रशिक्षण झालं आहे, तुम्ही सचिन सरांकडनं 5 प्रकारचे लोणचे बनवले किंवा काही मसाले बनवतात, तर तुम्हाला या गोष्टी मांडाव्या लागेल. जसं तुम्हाला या 5 दिवसा प्रशिक्षणात तुम्ही काही गोष्टींचा अभ्यास केला, तर हा अभ्यास तुम्हाला तुमचा बिझनेस प्रोजेक्ट बनवताना तुम्हाला त्याची पूर्ण उजळणी करावं लागेल, किंवा तुम्हाला बिझनेस प्लॅन तुमचा मांडता आला पाहिजे. तुम्हाला मार्केटमध्ये ते लोक विचारणार आहात, तुम्ही जर लोन घेतलं समजा, तुम्हाला विचारणार आहे ते, तर हा तुम्हाला बिझनेस प्लॅन तुम्हाला एक्सप्लेन करता आला की माझा बिझनेस नेमका काय आहे. हेच मला तुम्हाला या बिझनेस प्लॅनच्या सेशन मध्ये सांगायचं होतं. या संदर्भात कोणाच्या काही अडचणी आहे, प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. तुम्ही बिझनेस प्लॅन का बनवला जातो यामध्ये जे पॉइंट सांगितले, म्हणजे नेमके कोणते पॉइंट असायला पाहिजे, ते एकदा परत रिपीट केले तर बरं. हा, बिझनेस प्लॅन का बनवला जातो याचं कारण जे आहे की तुमचे उद्दिष्ट राहते, त्याची रणनीती नेमकी काय आहे, हे त्या बिझनेस प्लॅनच्या उद्दिष्टामध्ये सांगवले जाते. बिझनेस प्लॅन का बनवला जातो, तर यामध्ये असते तुमचा व्यवसायाचा हेतू नेमका काय आहे. त्यानंतर तुमच्या व्यवसायाचं वर्णन तिथे असते पूर्ण, की तुमचं युनिट नेमकं कसं राहणार आहे, किंवा तुमच्या कोणत्या योजनेद्वारे ते तुम्ही दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहे. तुमच्या व्यवसायाची उत्पादनं नेमकं काय काय आहे. त्यानंतर बाजारांमधलं सगळं विश्लेषण इथे असते. तुमची नेमकी व्यवसायाची संरचना काय आहे, म्हणजे बिझनेसचं स्ट्रक्चर तुमचं नेमकं काय आहे, किंवा तुम्ही स्त्रोत कोणते वापरणार आहात, की तुमचा व्यवसायाचा युनिटचा स्त्रोत असो
किंवा नेमकं तुमचं ते पैशाचं असो, नेमका तुम्ही पैसा कुठून उपलब्ध करणार आहात किंवा त्याचा काळ किती आहे, तुम्ही पैसे जर कुठून घेतले तर तुम्ही किती दिवसात ते रिपेमेंट देणार आहात त्यांना. तर हे सगळे गोष्टी तुम्ही बिझनेस प्लॅन का बनवतो या पोर्शन मध्ये येतो. हे तुम्हाला गोल सेटिंग वगैरे सांगितलं ना, तर ते या बिझनेस प्लॅन का बनवतो यामध्ये. आणखी कोणाला काय विचारायचं आहे? धन्यवाद सर. आपल्या या प्रशिक्षणाचं हे शेवटचं सत्र होतं. यामध्ये तुम्हाला आणखी पुढच्या ज्या सूचना आहेत त्या आपण ग्रुपवर देऊ. प्रमाणपत्र असेल किंवा आणखी काही आहे, तुम्हाला बिझनेस प्लॅन तुम्हाला ग्रुपवर पाठवल्या जातील. असाइनमेंट तुम्हाला मिळाल्याच आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या आतापर्यंत सेशन झाले त्याचे पीपीटी ग्रुपवर टाकले आहे. ते आपण हे सत्र इथे थांबवतोय आता. पुढील सूचना तुम्हाला विशाल सर देतील.